तो अहवाल जाळून टाका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे यावरती आपण एक नजर टाकू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या अहवालाचे वाद निर्माण झालेले आहेत. या अहवालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत हा अहवाल अमान्य आहे, तो जाळून टाका अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमाशी बोलताना दिलेली आहे. नेमकं काय म्हणाले सुप्रिया सुळे यावरती आपण एक नजर टाकू. दीनानाथ रुग्णालयाच्या अहवालावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा रिपोर्ट अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे. या रिपोर्टचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या दृष्टीने हा रिपोर्ट फाडून टाकण्यासारखा आहे. सरकारचा असा रिपोर्ट येणं हे अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही तो कदापि मान्य करणार नाही. आम्ही कोर्टात जाणार आहोत, सत्यासाठी लढा देणार आहोत अशी सुप्रिया सुळे यांनी अहवालाचा निषेध करत ठोस पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं आहे. जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत. तसेच रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणीही करणार आहेत. जगताप यांचे कौतुक करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जगताप यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असं सुप्रिया सुळे माध्यमाशी बोलताना म्हणाल्या. यावरती त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत सरकार कोणाला वाचवत आहे? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर सरकारवर प्रश्न विचारत हल्लाबोल केला. सरकारला विचारले पाहिजे, शेवटी तुम्ही कोणाला वाचवत आहात? एक निष्पाप महिलेला न्याय मिळायला हवा, पण इथे स्पष्टपणे एक डॉक्टरला वाचवण्यात येत आहे, हेच दिसून येत आहे असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या. जर गरज भासली तर रस्त्यावर उतरणार. जर गरज भासली तर आम्ही रस्त्यावरती उतरू. आम्ही अन्याय सहन करणार नाही. प्रत्येक वेळेस सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आम्ही आहोत, कायम आहोत आणि सत्यासाठी उभे आहोत. सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते उघड होणारच. तसेच तो दिवस लवकर आणू असं सुप्रिया सुळे यावर बोलताना यावेळी म्हणाल्या.